कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको, मी निवडणूक लढवतोय. वो देखो जा रहे. तिकडे काही पत्रकार मला भेटले, मला बोलले साहेब कधी भेटायचं. म्हटलं मला नाही भेटायचं. माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल, मी काय सांगू, मला सांगा काय बोलू तू. म्हणून मी नाही म्हटलं. मी भेट झाली, तिकडनं विमानतळावरती आलो. इथून जाताना पण वो देखो जा रहे. हल्ली हे असतात, पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे, कुठेही कॅमेरा घेऊन जायचे. एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो. मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला. म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंयस. मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात. कुठे जरा मोकळीक म्हणून नाही. मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचारे ते बसलेले असतात, त्यांना काही. मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगेन ना की लपून लपून निवडणुका लढीन. कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको, मी निवडणूक लढवतोय. म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगेन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्या आहेत. मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये, पुढे काय मिळत नाही आपल्याला. मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा. मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.